नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. अत्यंत हुशार, कल्पक आणि प्रयोगशील दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे आजचा आपल्या कट्ट्याचा पाहुणा आहे. चैतन्याचा पहिला सिनेमा म्हणजे कोट. त्याच्या या सिनेमानं थेट ऑस्करपर्यंत मजल मारली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमधनं चैतन्याच्या कामाची खूप वाहवा झाली. आता जनरली पहिल्याच सिनेमाचं असं खूप जास्त कौतुक झालं की त्या दिग्दर्शकाच्या दुसऱ्या सिनेमाकडनं अपेक्षा प्रचंड वाढतात, पण पहिल्या सिनेमासारखं यश दुसऱ्याला मिळेलच असं नसतं. खरं तर कोटनंतर चैतन्यानं दुसरा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल 5 वर्ष घेतली, पण ते सब्र का फल मीठा होता है तसं काहीसं चैतन्याच्या फॅन्सच्या बाबतीत झालं आणि त्याच्या डिसायपल सिनेमानं अजिबातच नाराज केला नाही. डिसायपल या चैतन्याच्या कारकिर्दीतल्या दुसऱ्याच सिनेमानं व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये इंटरनॅशनल क्रिटिक्स आणि सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार पटकावलाय. व्यावसायिक गणितं आणि बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावरचे आकडे याच्या पलीकडे चैतन्याचा सिनेमा आहे. आशयघन, अर्थपूर्ण आणि वैचारिक खाद्याची मेजवानी म्हणजे चैतन्याचे सिनेमे. आता कोट आणि डिसायपल नंतर चैतन्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि त्याचा आजवरचा इथवरचा प्रवास नेमका कसा झालाय या सगळ्याबद्दल त्याला आपण बोलतं करूया. चैतन्य, नमस्कार. मनापासून स्वागत आहे कट्ट्यावर. नमस्कार. इतके आनंद देणारे आणि मनाला संमोहित करणारं असं काम 2 सिनेमामधूनच तू आमच्यासमोर ठेवलेलं आहेस आणि त्यामुळं इतक्या लहान वयामध्ये जी काही तू कामगिरी करून दाखवलेली आहेस त्याच्याबद्दल, आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर मला हल्ली असं होतं की कुठंही गेलं आणि ज्यांचा सिनेमाशी जर संबंध असेल आणि ते वेगळ्या म्हणजे बघण्याच्या दृष्टीनं, तर अशी लोकंसुद्धा कोर्टबद्दल बोलतात, डिसायपलबद्दल बोलतात आणि तुझ्याबद्दल बोलतात. तर हे सगळं असं कौतुक 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 होत असताना काय तुझी भावना असती? थँक्यू. एकतर तुम्ही खूप चांगलं बोललात माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल. नाही, ॲक्च्युली ना मी त्या प्रतिसादाला खूप जास्त सिरियसली घेत नाही. म्हणजे क्रिटिसिझम असो किंवा अप्रिसिएशन असो, ह्याचा अर्थ असं नाही की ते अप्रिसिएशन मला आवडत नाही, कारण ते ॲक्च्युली गरजेचं आहे कुठल्याही आर्टिस्टसाठी आणि तेवढं तरी गरजेचं आहे की पुढचं काम करायला मिळेल. यु नो. पण मला असं वाटतं की सगळ्यांची टेस्ट वेगळी असते, सगळ्यांचं सिनेमाचं डेफिनिशन वेगळं असतं. तर काही लोकांना ते खूप आवडतं, काही लोकांना ते नाही आवडत किंवा त्यांच्यापर्यंत ते तसं त्यांना ते पोचत नाही. पण जनरली मी खूप ग्रेटफुल आहे की मी स्वतःला खूप लकी समजतो, कारण इतका वेळ दोन्ही फिल्म्समध्ये माझे 4-5 वर्ष गेली आणि खूप पैसाही त्याच्यात गेला. माझ्या प्रोड्युसरचा खूप मेहनत लागली. तर दोन्ही फिल्म्सला काहीतरी एक ऑडियन्स मिळाला, कुठेतरी एक ॲक्सेप्टन्स आणि व्हॅलिडेशन मिळालं. आणि फक्त महाराष्ट्रीयन सिनेमा किंवा इंडियन सिनेमा नाही तर इंटरनॅशनली त्याला खूप ॲक्सेप्टन्स मिळालं. तर ह्या गोष्टीसाठी मी खूप ग्रेटफुल आहे. तुझ्या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि यश मला जे वाटतं ते हे की त्याला भाषेच्या चौकटीमध्ये तो बांधलेला नाही आहे. ते दोन्ही विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही कुठल्याही भाषेतले असाल तरीसुद्धा त्यातून तो जे देतोय ते तुम्ही घेऊ शकता. त्यातला मेसेज जो तू देऊ पाहतोयस तू, तर हे फार कमी वेळा घडतं. तर हे जे तुला साधलंय की भाषेच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे म्हणायचंय ते सांगायचं, तर तसं तर अधिकृत म्हणजे फॉर्मल तू सिनेमाचं शिक्षण घेतलेलं नाहीयेस, मग तुला हे कसं काय जमलं? हे ॲक्च्युली खूप एका लेवलवर कॉम्प्लिकेटेड आहे आणि एका लेवलवर खूप सिम्पल आहे. कॉम्प्लिकेटेड असं आहे कारण माझ्या फिल्म्सला लोक फेस्टिवल फिल्म्स किंवा हा इंटरनॅशनल ऑडियन्ससाठी फिल्म बनवतोय असं म्हणतात, किंवा मग काही लोक रिजनल सिनेमा की इंडियातला रिजनल सिनेमा. मी या दोन्ही गोष्टीला माझं हे आहे ऑब्जेक्शन आहे. कारण एकतर मी कुठल्याच फिल्मला रिजनल फिल्म मानत नाही. मी म्हणतो हे सगळे इंडियन फिल्म्स आहेत. दिस इज इंडियन सिनेमा. तुम्ही कशाला मग तसं तर हिंदी सिनेमाला तुम्ही त्याला पण रिजनल सिनेमा म्हणत, ते पण एका रिजनमध्ये बनतंय ना, त्याचा पण एक कॉन्टेक्स्ट आहे. सगळ्यांना तो सगळ्या ह्याच्यात प्रांतात तो पॉप्युलर नाही आहे. कुठे कुठे साऊथचा सिनेमा जास्त पॉप्युलर आहे. तसंच इतका जर मी जिनियस असतो ना की माझ्या पहिल्या फिल्ममध्ये आणि दुसऱ्या फिल्ममध्ये त्या वयात इंटरनॅशनल ऑडियन्सला काय समजतं, त्यांची काय टेस्ट आहे, आणि त्या हिशोबाने जर मी फिल्म डिझाईन करून बनवू शकलो असतो तर मी आज माझं बँक बॅलन्स खूप मोठा असता, माझ्याकडे अजून 15,000 प्रोजेक्ट्स असते. तर बोलायचा अर्थ असा आहे आणि सिम्पल ह्याच्यामुळे
कारण मी खूप वर्ल्ड सिनेमा स्टडी केला आणि त्याच्यातनं मला काय कळलं की लोक आपल्या मातीशी जुडलेली जे काही त्यांची स्टोरीज आहेत ते लोकांसमोर प्रेझेंट करतायत. तर त्या लेवलवर अगदीच म्हणजे मुंबईच्या स्टोरीज आहेत. माझं जे बॅकग्राऊंड आहे, मी एका मराठी मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा आहे. जे मी माझ्या आजूबाजूला बघतो त्याच मी माझ्या स्टोरीजमध्ये त्या इन्साइट्स त्याच्यात इन्क्लूड करतो. तर त्या लेवलवर खूप प्राऊडली त्या मराठी फिल्म्स आहेत, खूप प्राऊडली त्या इंडियन फिल्म्स आहेत. बोलायचा अर्थ असा की माझे स्टँडर्ड्स इंटरनॅशनल असतात. माझ्या डोक्यात असं असतं की जगात कुठल्याही माणसानी फिल्म लव्हरनी ती फिल्म पाहिली तर त्यांना कुठेच त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही दिसला पाहिजे. इट हॅज टू बी ऑफ अ इंटरनॅशनल स्टँडर्ड. बट त्या ज्या स्टोरीज आहेत त्याचा जो इथॉस आहे तो इतका युनिक असला पाहिजे की तो अजून कुठला म्हणजे ती स्टोरी मुंबई सोडून किंवा इंडिया सोडून किंवा आपलं कल्चर सोडून ती अजून कुठे घडूच शकत नाही. तर असा एक माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. तर आणि असं आहे की आपण फिल्म बनवतो ते कुठल्या ऑडियन्सला ती फिल्म आवडते का कुठल्या मार्केटमध्ये ती चालते ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. नाही पण म्हणजे फिल्म बनवणाऱ्यासाठी सगळ्यात पहिलं जर असतं तो व्यावसायिक गणित असतं की आपण पैसे घालतो, आपल्या आनंदासाठी आपण करतो, पण तरीसुद्धा घातलेले पैसे तरी किमान मिळावेत ही अपेक्षा असते. पण मला तुझ्या बाबतीमध्ये जे जाणवतं की तशी तुझी काही फिल्मी बॅकग्राऊंड नाही आणि तितकी अक्कल पण नाही माझ्यात. तो आधी मी नाही करत विचार. तर हे सिनेमाचं म्हणजे खूळ तुझ्या डोक्यामध्ये आलं कसं? मी असं म्हणजे तुझ्याबद्दल वाचताना की तू बहुतेक मैंने प्यार किया काहीतरी 72-76 वेळा बघितला होतास अगदी 2-4 वर्षाचा असताना. हो. तर हे म्हणजे तेव्हापासूनच बाळाचे पाय दिसायला लागले होते पाळण्यात की इतका सिनेमा बघतोय म्हणजे सिनेमात जाणार. तर हे आलं कसं इतकं म्हणजे सिनेमा तुझी पहिली फिल्म 18-19व्या वर्षी तू केली होतीस. बरोबर. कसं झालं हे सगळं? ह्याची ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. माझे आई वडील मला हे सांगतात की तेव्हा VCR घेतलेला आणि मैंने प्यार कियाची ती VHS कसेट होती. तर मी अपॅरेंटली 74 टाइम्स ती बघून खराब करून टाकला VCR आणि कसेट. पण मी फक्त हॅपी पार्ट्स बघायचो. जे स्टार्टिंगचा जो फर्स्ट हाफ आहे ना ते नंतर काय ते सिरियस झालं की मग मी बंद करून असं मला ते सांगतात. पण नाही ॲक्च्युली माझी आई मला खूप मराठी नाटकं बघायला न्यायची. मराठी स्टोरीजचे ऑडिओ कसेट्स आणून द्यायची, आजीच्या गोष्टी, शिवाजीच्या गोष्टी. आणि मला ॲक्च्युली लहानपणी ॲक्टर व्हायचं होतं. मी मिठीबाई कॉलेज पण जॉईन केलं इंटर कॉलेजिएट थिएटरचा करायला, एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला. तर खूप क्लिअर होतं ॲक्च्युली ती एक ट्रॅजेक्टरी. आणि मग 2 गोष्टी झाल्या. एक तर हळूहळू कळायला लागलं की आपल्याला काय हे काय जमणार नाही आहे. म्हणजे बाय द टाइम आय वॉज 17 मला ते जाणवलं 17-18 की हे काय ॲक्टिंग वगैरे काय आपल्याला जमणार नाही आहे. आणि निशिकांत कामत जे दिग्दर्शक आहेत ते माझ्या आयुष्यात आले. कारण ते आम्हाला मिठीबाईमध्ये ॲक्च्युली डोंबिवली फास्ट त्यांची फिल्म तेव्हा आली पण नव्हती, त्यांनी बनवलेली पण ती रिलीज झाली नव्हती. तर ते आले कॉलेजमध्ये एकांकिका डायरेक्ट करायला. आणि त्यांच्या एका सजेशननी, एका स्टेटमेंटनी माझं आयुष्य तुम्ही म्हणू शकता की चेंज केलं. ते मला चंकी म्हणायचे. मला कॉलेजमध्ये माझं नाव चंकी. ते म्हणाले चंकी सिटी ऑफ गॉड नावाची फिल्म बघ. आपल्याकडे जितके डिरेक्टर्स आहेत ना त्या सगळ्यांनी त्या डिरेक्टरच्या घरी जाऊन बसलं पाहिजे की बाबा आम्हाला शिकव. तर एक ब्राझिलियन फिल्म आहे सिटी ऑफ गॉड. तर ती मी पाहिली ती फिल्म आणि माझं असं सगळं डोक्यात एक्सप्लोजन झालं की अच्छा बॉलिवूड आणि हॉलिवूड आणि आपलं जे काही थिएटर आहे, आपला सिनेमा आहे ते सोडून बाहेरही काम होत आहे आणि अशा प्रकारचं काम होत आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. अच्छा अशा पण स्टोरीज मांडल्या जाऊ शकतात आणि ते एक अख्खं वर्ल्ड माझ्यासाठी उघडलं. आणि मग मी खूप वर्ल्ड सिनेमा बघायला लागलो आणि मला जाणवलं की दिस इज अ वे टू ट्रॅव्हल विदाउट ट्रॅव्हलिंग. की वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या समाजात काय होतंय ते आपल्याला समजून घेण्याचा हा एक सिनेमा एक मीडियम आहे. तर तिकडे ॲक्च्युली मी ठरवलं. तेव्हा मला ते झालं 18-19 वर्षाचा असताना की आता मला फिल्म्स बनवायच्या. त्यावेळेला म्हणजे आता ही किती 2008-9ची वगैरे नाही, ही 2005-6ची गोष्ट. मग त्यावेळेला इंटरनॅशनल सिनेमा बघायला मिळणं, त्यातला चांगला कुठला, वाईट कुठला, कोणता बघितला पाहिजे हे तुला कोण सांगत होतं? करेक्ट. तर ह्याचं पण एक इंटरेस्टिंग ट्रॅजेक्टरी आहे. कारण तेव्हा झालेलं असं इंटरनेट आलेलं. माझ्या आईनी लोन काढून 9th मध्ये मी असताना कम्प्युटर घ्यायला लावला. आमची ॲक्च्युली परिस्थिती खूप चांगली नव्हती. तुझे आई बाबा काय करायचे? माझी आई रेल्वेत काम करायची. आता ती रिटायर्ड आहे. आणि माझ्या वडिलांचा बिझनेस होता स्वतःचा, गारमेंटमध्ये होते ते. तर आईनी तेव्हा
कारण की लोन घेऊन आपण काही झालं तरी मुलांसाठी कम्प्युटर हा घेतलाच पाहिजे. तर ते इंटरनेट थोडंफार आलेलं यूज करायला. आणि तेव्हा ना खूप DVD लायब्ररीज आलेल्या मुंबईमध्ये की तुम्ही ₹100 द्या. तर ते लिगल होतं इलिगल होतं मला अजून माहीत नाही आहे, ते सगळ्या फॉरेनच्या DVDs त्यांनी सिनेमाच्या. तर ₹100 तुम्ही भाड्यावर घेऊ शकता, जसं आपण व्हिडिओ कसेट भाड्यावर घ्यायचो. तर तसं ते सगळं झालं की मग अच्छा आहे आपल्या लोखंडवाल्यात बँड्रात आहे तर चला DVDs. आणि तेव्हा मी बालाजीत कामाला लागलेलो ॲज असिस्टंट रायटर. तुझं ग्रॅज्युएशन झालं होतं का? नाही, मी कॉलेजमध्येच होतो हे सगळं करत असताना. तर तिकडनं पैसे यायचे. तू तिथं काय त्यांच्या त्या सिरियल लिहायचो. केवाल्या केवाल्या एक सिरियल लिहिलेली मी, क्या होगा निम्मोगा नावाची. असिस्टंट रायटर होतो तेव्हा मी. पण मी सांगतो तेव्हा जे काही पैसे मला मिळायचे मी सगळे त्याच्यात इन्व्हेस्ट करायचो DVDs मध्ये. आणि तिकडे मला खूप माझे गुरु लोक भेटले बालाजीमध्ये कारण तिकडे NSDतली लोक होती, तिकडे गुजरातमध्ये बरोडामध्ये थिएटर करणारी लोक होती. आणि त्यांनी मला सांगितलं एलकुंचवार वाच, तेंडुलकर वाच किंवा हे फॉरेनचे फिल्म्स बघ. तर मला ॲक्च्युली तिकडे मी 1 वर्ष होतो पण मला तिकडे खूप शिकायला मिळालं. आणि त्यानंतर मग मी आय थिंक थोडा वेळ UTV मध्ये काम केलं अगेन कॉलेजमध्ये असतानाच. आणि त्यानंतर मग मी आजपर्यंत लकीली कुठे काम करायची वेळ आली. काम देण्याच्याच भूमिकेत गेला नाही इतकं पण नाही पण हो. पण मग तुझी पहिली फिल्म जी होती ती मला आत्ता मी तुला सांगितलं अचानकच बघायला मिळाली. तर ती कशी बनली? ती तूच लिहिलीस? हो. तर 6 स्ट्रँड्स ही फिल्म दार्जिलिंगच्या मॅजिकल चहाबद्दल आहे. कारण मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे, जो वर्ल्डमधला जो सर्वात एक्सपेन्सिव्ह चहा आहे तो दार्जिलिंगमध्ये प्रोड्यूस होतो आणि अख्ख्या जगभरात तो एक्सपोर्ट होतो. आणि आपल्याला तो बऱ्याचदा प्यायला पण मिळत नाही. आणि मी असंच एक काहीतरी डॉक्युमेंटरी बघत होतो की ती जी प्रोसेस आहे चहा पिण्याची ती खूप टी टेस्टिंगची प्रोसेस, ते असं पितात मग थुकतात मग काहीतरी करतात. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं सगळं. आणि मग मी बघायला लागलो की काय इंटरेस्टिंग लोकांनी स्टोरीज बनवून ठेवल्या आहेत. आम्ही माकडांना ट्रेन केलंय, ते झाडावर चढतात आणि चहाचे पत्ते काढतात. आमचा चहा फक्त फुल मून्स नाईटवर व्हर्जिन्सच्या लॅपवर रोल होतो, हे होतं ते होतं. म्हटलं अरे काय आहे त्याच्यातलं खरं किती खोटं किती आणि सेल्स मार्केटिंग स्ट्रॅटेजी किती. तर मी ते रिसर्च करायला दार्जिलिंगमध्ये गेलो. आणि मला असं जाणवलं 18-19 वर्षांचा नाही तेव्हा मी आय थिंक 22 वर्ष. त्याच्या आधी मी एक नाटक केलेलं ग्रे एलिफंट्स इन डेन्मार्क, फुल लेंथ नाटक होतं जे पृथ्वीला NCPला शोज झाले. आणि डिसायपल जी फिल्म आहे त्या नाटकाच्या स्टोरीची एक अडॅप्टेशन आहे. त्याच्यात मी विवेक गोंबरला भेटलो जो माझा प्रोड्युसर आहे आणि कोर्टमध्ये ऍक्टर होता. तर त्याच्यामधली ही गोष्ट आहे कोर्ट आणि ग्रे एलिफंट्सच्या मधले 6 स्ट्रँड्स. तर मी तेव्हा दार्जिलिंगला रिसर्च करायला गेलो आणि मला असं जाणवलं तेव्हा की आपण आलोय तर या रोमॅन्समध्ये की अशा सगळ्या या स्टोरीज आहेत, एवढ्या इंटरेस्टिंग आहे हा चहा, म्हणजे त्याला कलरच नाही आणि त्याचं टेस्ट असे तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असाल तर 7 लेअरमध्ये अनफोल्ड होतो आणि 60,000 ₹1,00,000 पर किलो. पण हे जे वर्कर्स आहेत जे तिकडे काम करतायत, जे तो चहा प्लग करतायत, त्यांना तुम्ही कलोनियल लॉच्या हिशोबाने ₹50 सॅलरी देत आहे, त्यांचे इन्क्रीमेंट 10 वर्षात ₹5 ₹10. तर हे काय आहे, हे काय कॉन्ट्रडिक्शन आहे. तर त्याच्यातनं त्या रिसर्चमधनं मग ती 6 स्ट्रँड्स फिल्म हे झाली बनली. हां. मग त्याच्यानंतर मोठा गॅप आणि मग नंतर कोर्ट आली. कोर्ट म्हणजे मराठी सिनेमामधला सुद्धा तो खरं तर माइलस्टोन झालेली आहे. ती फिल्म बनवावी असं का वाटलं तुला आणि कसं, म्हणजे त्याची प्रेरणा काय मिळाली? करेक्ट. ॲक्च्युली ना एका लेवलवर प्रोसेस सिमिलर आहे. पुन्हा 6 स्ट्रँड्स असो, कोर्ट असो किंवा डिसायपल असो, मला ना अगदी काहीतरी एक खूप सिम्पल आणि फालतूशी गोष्ट खूप फॅसिनेटिंग वाटते. ओके. आणि मग मी त्याच्यात आत जात जातो आणि मग ते काहीतरी वेगळंच माझ्यासाठी एक समोर येतं. आता कोर्टचं असं झालं की मी एक काहीतरी अमेरिकन TV शो बघत होतो, टिपिकल कोर्टरूम ड्रामा. 2 लॉयर्स आहेत, सूट घातले आहेत, केस त्यांचे मस्त कोंबड आहेत आणि ते लोक आर्ग्यू करतायत, जस्टिससाठी फाईट करतायत. आणि मला असाच विचार आला की यार हे आपल्या लोअर कोर्टमध्ये जर मी गेलो मुंबईत आज तर तिकडे काय होत असेल. डेफिनेटली ह्या स्टायलिस्टिकली कोणी बोलत नसणार किंवा इतके चांगले कपडे घालून तर कोणी बसलं नसणार. तर तिथे काहीतरी कॉमेडी होत असावी कुठेतरी तर आपण जाऊन बघूया काय होतं तिकडे.
आणि मी गेलो आणि मी एकदम फॅसिनेट झालो, कारण अरे इकडे तर लॉयर जसे आपल्याला काहीतरी विकतायत, नो सेल्समॅन सारखे, अरे इकडे इकडे तुम्हाला ॲफिडेव्हिट बनवायचं आहे का. आतमध्ये गेलोय तर असेच ते ट्रेनमध्ये ते लोक विदाऊट तिकीट जात होते म्हणून 20 लोकांना उभं केलंय, तो लॉयर नीट बोलू शकत नाहीये, जजला झोप येते, असं सगळं बघितलं. आणि मला असंही जाणवलं की अरे हा जो जज आहे हा कोणी माझा एखादा काका असू शकतो किंवा माझा मामा असू शकतो, हे आपल्यासारखीच लोक आहेत. ऑफकोर्स कोर्टमध्ये आले की त्यांचा एक वेगळा रिस्पेक्ट आहे, पण त्यांच्यात पण तेच बायसेस असणार, त्यांचं पण तेच कंडिशनिंग असतं. ते ह्याच समाजातून आलेले आहेत, फक्त ते एका पोझिशन ऑफ पॉवरमध्ये आहेत. तर असं ते सगळं सुरू झालं. आणि मग करत 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 ते म्हणजे ॲक्टिव्हिजमचं वर्ल्ड आणि लॉयर्सचं वर्ल्ड आणि जे काय आपल्या समाजात तेव्हा चालू होतं म्हणजे अजूनही चालू आहे, आणि बरेचसे रॉंगफुल अरेस्ट, सेडिशन, UAPA ह्या सगळ्या गोष्टींच्या मी त्या एका दलदलीत करायला फसत गेला गेलो. होतास, कॉमेडीच्या अंगानं बघायला गेला होतास, पण नंतर त्यातनं जे झालं ते आपली सगळी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरचं फार तिखट आणि कठोर असं भाष्य त्यातनं मांडलं गेलं. कोर्ट करताना म्हणजे सगळ्यात जाणवणारी गोष्ट ही की तू खूप वेगळ्या नव्या चेहऱ्यांना घेऊन त्याच्यामध्ये आलेला आहेस. तर ह्या लोकांना घेऊन ज्यांचा तसा ऍक्टिंगशी संबंध आहे, तसं नागराजही करतो, तूही केलंस. हे किती चॅलेंजिंग होतं या लोकांना, आणि का म्हणजे नवीन लोकच घेऊन करायचं काय कारण होतं? ॲक्च्युली ह्याचे 2-3 कारणं आहेत. एक तर ना मी कारण जसं म्हटलं खूप लवकर काम सुरू केलं, म्हणजे काम करायला, म्हणजे 17 वर्षाच्या वयात मी काम करायला सुरू केलं बाहेर. आणि मला असं जाणवलं काय, मी स्वतः खूप स्ट्रगल केलं माझ्या नाटकासाठी वगैरे. खूप लोकांना फोन केले, खूप ॲक्टर्सला फोन केले, आणि कोणी भाव द्यायचा नाही. माझा चेहरा असा बेबी फेस म्हणून तर अजूनच कोणी सिरियसली घ्यायचं नाही. बालाजीत पण असताना मला लोक म्हणायचे आज शाळेत नाही गेलास तू, कोणाचा मुलगा आलाय ऑफिसला. तर मला जाणवलं की ह्याच्यात आपण खूप जास्त वेळ एकतर वाया घालवला पाहिजे नाही, लोकांना चेस करत राहण्यात, त्याच्यात काम काही होत नाही, लोक आपल्याला आपला वेळ वाया घालवतात. एक ते. दुसरं म्हणजे मला रिअलिझम हा प्रकार खूप आवडतो, आणि त्या रिअलिझमचे लिमिट्स काय, आपण किती रिअल करू शकतो, मग रिअल लोकांना घेऊनच करूया, तो एक चॅलेंज आहे. आणि पुन्हा मग इराणियन सिनेमा जो बघितलेला, इतर जो देशांमधला सिनेमा त्याच्यात बघितलेलं की असं लोक करतात, असं करू शकतो आपण, की ज्यांची स्टोरी आपल्याला सांगायची, ज्यांचं आयुष्य आपल्याला दाखवायचं आहे, आपण त्यांनाच घेऊन केलं तर त्या रिअलिझमला, त्या ट्रूथला दुसरं कुठली कास्टिंग बीट करू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे ॲक्च्युली ह्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण मी त्या 19च असताना मला अजून एक पॅशनेट झालो मी एका गोष्टीबद्दल, ते म्हणजे मॅजिक. कारण मी आता गेले 16 वर्ष मी मॅजिक करतोय. अरे हां. आणि म्हणजे माझा ॲक्च्युली दिवसातला 80% वेळ त्याच्यातच जातो. अरे करतो मी, परफॉर्म करतो, प्रॅक्टिस करतो, माइंड रिडिंग, क्लोजअप मॅजिक ह्या गोष्टी. तर मला सिनेमा आणि मॅजिकमध्ये खूप सिमिलॅरिटी वाटते. तर त्याला आपण जे म्हणतो ना एक इल्युजन क्रिएट करणं, हां, तर माझ्यासाठी सिनेमा हे एक इल्युजनच आहे की त्या वर्ल्डला मी किती कन्व्हिन्सिंगली उभारू शकतो आणि प्रेझेंट करू शकतो. ते साऊंड असो, एडिटिंग असो किंवा कास्टिंग असो. तर बऱ्याचदा असं मला जाणवलं की मी जर एका नोन फेसला घेतलं, ज्याला मीच 1000 वेळा बघितलंय, तर ते इल्युजन माझ्यासाठीच कन्व्हिन्सिंग नाहीये. म्हणून गीतांजली ही ॲक्ट्रेस आहे, विवेकही ॲक्टर आहे, पण मी त्यांना तितक्यांना बघितलं नव्हतं स्क्रीनवर तेव्हा, ॲटलिस्ट मी नव्हतं बघितलेलं, म्हणून माझ्यासाठी ते कन्व्हिन्सिंग एक इल्युजन होतं, ते फेसेस होते. इव्हन डिसायपलमध्ये सगळे म्युझिशियन्स आहेत मोस्टली तरी, कारण पुन्हा तेच आहे की इतरही आपण बघतो की ते क्लासिकल म्युझिकचं परफॉर्मन्स दाखवताना खूप काही एक्झॅजरेटेड किंवा ते नाही खरं वाटत. तर तसा मी खूप हे आहे, माझे स्टँडर्ड्स असे खूप हाय आहेत की नाही हे वाटलंच पाहिजे कन्व्हिन्सिंग. तर हे कारण होतं. त्याच्यात खूप मेहनत जाते त्या फेसेसला शोधण्यात, मग त्यांच्याकडनं काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अख्ख्या शूटचं एक जे शेड्यूल असतं ते तसं बनवावं लागतं की ह्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला. कारण प्रोफेशनल्स येतात, काम करतात आणि निघून जातात. तर तुम्हाला इकडे माहिती आहे की 12, 15, 20 टेक लागणार आहेत, कारण लाईट्स आहेत, बाजूला 1000 लोक बघतायत, एक एवढा मोठा कॅमेरा आहे, तर आणि पुन्हा ते स्क्रिप्टेड लाईन्स म्हणतायत, असं नाही की तुम्ही इम्प्रोव्हाइज करा, काही बोला. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी एक कमिटमेंट लागते ते करायला. पण मला असं वाटतं की त्याचा जो रिझल्ट आहे तो जर वर्क झाला तर तो वर्थ इट आहे म्हणून. पण मग कोर्टनं तुला हा विश्वास दिला की आपण ह्याच पद्धतीनं करत राहिलं पाहिजे? असं नाही आहे. ॲक्च्युली कसं आहे की
आपण म्हणतो ना की दर गोष्टीसाठी एक टूल असतं. कशासाठी हॅमर लागतो, कशासाठी स्क्रू ड्रायव्हर लागतो, कशासाठी पाना लागतो. तर तसं आहे की त्या स्टोरीवर पण डिपेंडेंट आहे. आता इव्हन डिसायपलसाठी आम्ही ट्राय केलं, ऍक्टर्सला आपण ऑडिशन केलं, कारण तो रोल खूप कठीण आहे टू पुल ऑफ शरदचा. पण ते क्लासिकल म्युझिक कारण माझे त्या स्टाईलचा पण तो प्रश्न आहे ना की लॉंग आपल्याला कंटिन्युअस टेक्स करायचे आहेत, कटिंग नाही आहे, तर ते नाही जमलं लोकांना तेवढं ते म्युझिक लर्न करून. तर तसं आहे, आता उद्या अशी एक स्टोरी असेल ज्याच्यात स्टार्स ठीक आहे, ह्याच्यात ते किंवा कोणी नोन ॲक्टर्स तेच लागतील मे बी, कारण तेवढा कॉन्फिडन्सचा रोल कोणी दुसरं करूच शकत नाही किंवा ह्या स्टोरीत काहीच प्रॉब्लेम नाही, तर आपण तसंही कास्टिंगचा विचार करू शकतो. पण चैतन्य, मला म्हणजे तुझ्या मी 3 फिल्म बघितल्या, 6 स्ट्रँड्स, कोर्ट आणि डिसायपल. आता मी असं सांगू शकतो की जर आता तू एखादी फिल्म केलीस आणि जर मला माहिती नसेल की ही तू केलीस किंवा सांगितलं नाही, पण जर ती लागली तर मी ती ओळखू शकेन की ही तू केलीस. इतकी तुझी छाप या तिन्ही सिनेमांवर, हा तुझा सिनेमा आहे हे कळण्या इतकी आहे. तर त्याचं सगळं टेकिंग, आणखीन त्याच्या फ्रेम्स, तर हे म्हणजे हे तू कुठं शिकलास? ते पण एक कारण होतं की काही लोक जे मला आवडतात, ज्यांचं काम, त्यांच्या काही स्टायलिस्टिक इन्फ्लुएन्सेस होत्या. दुसरं पुन्हा ॲक्च्युली मॅजिकशी जास्त संबंध आहे, कारण टाईम अँड स्पेस हा जो कॉन्सेप्ट आहे, मला असं वाटतं जर मी कॅमेरा ठेवला आहे आणि कट नाही केलाय ना, तर सबकॉन्शियसली तुम्हाला ते अजून 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 रिअल वाटत जातं. कारण जेव्हा आपण कट करतो तेव्हा ऑडियन्स अवेअर होते की आपण सिनेमा बघतोय. कारण मला असं वाटतं की आणि सगळ्यांना ते नाही वर्क होत, सगळ्यांवर खूप लोकांना ते खूप बोरिंग वाटतं, कारण ते त्यांना सवय नाही आता तसं बघायची. पण मला असं वाटतं की 2 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड नंतर जेव्हा तुम्ही त्या माणसाकडे किंवा बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी किंवा जे काही चालू आहे ते तुम्ही बघत जाता, तुम्ही विसरता की तुम्ही सिनेमा बघताय. आता ही या फिल्म्सची डिमांड होती स्टायलिस्टिकली. मे बी वेगळी एक फिल्म असेल, वेगळी काही स्टोरी असेल उद्या, तर त्याच्यात जी काही भाषा आपल्याला वापरावी लागेल, मग मी तसा तो एक्सप्लोर करेल. पण मॅजिकशी पण ह्याचा पुन्हा संबंध आहे की मला ते जास्त कन्व्हिन्सिंग वाटतं. तुझी एक फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली, लोकांनी ती थिएटरमध्ये जाऊन पाहिली, मात्र दुसरी फिल्म OTTवर आली. रिस्पॉन्स मधला फरक पाहून म्हणजे तू आता यंग जनरेशनला रिप्रेझेंट करतो, तर अशा वेळी तुला काय वाटतं की याच्या पुढचा काळ OTTचा असेल, पुढची फिल्म जर सगळं पॅन्डेमिक गेलेला असेल, सगळं असेल, तर म्हणजे तुला रिलीज करायला आवडेल की विल बी हॅपी विथ नेटफ्लिक्स किंवा OTT प्लॅटफॉर्म? पहिलं तर एक म्हणजे त्या एका स्टेटमेंटमध्ये फॉल्ट आहेत. मी म्हणालात फिल्म थिएटरमध्ये पहिली रिलीज झाली, बरोबर. मग तुम्ही म्हणालात लोकांनी थिएटरमध्ये ती फिल्म पाहिली. नाही बोलायचं नाही पाहिली, बऱ्याच लोकांनी फिल्म पाहिली आणि अजूनही कोर्टबद्दल लोक मला मेसेज करतात, कोर्टबद्दल आर्टिकल्स असतात, कोर्टच्या स्क्रीनिंग्स होत राहतात. तर इट्स हॅड अ लॉंग लाईफ दॅट वे, म्हणजे स्लो बट स्टडी लाईफ. नाही ॲक्च्युली झालं असं की हा म्हणजे 2020 जो इयर होता तो सगळ्याच फिल्म मेकरसाठी खूपच आणि सगळ्यांसाठीच बेसिकली एक खूपच धक्कादायक इयर होता आणि ऑप्शनच नव्हतं तेव्हा काही. अजूनही सिनेमा रिओपन झाला नाही आहे महाराष्ट्रात. आणि आता हा प्रश्न माझ्या मते जुना झाला की OTTs आणि वर्सेस सिनेमा. आता ते आपल्याला कळलेलं आहे की लोक ना कन्व्हिनियन्स या गोष्टीची खूप व्हॅल्यू आहे, की आता जर तुम्ही मोबाईलवर बघू शकता फिल्म तर काही केलं ते थांबणार नाही. मी 1000 वेळा म्हणेल मे बी की अरे नाही पण ते सिनेमात जाणं आणि सगळ्यांत आता झालं, ते संपलं आता इन दॅट सेन्स की लोक हे पण बघणार आणि जर कोणाला सिनेमा आवडत असेल तर सिनेमाही ते बघणार. पण मला आता वाटतंय की आता जो सिनेमा व्ह्यूइंग एक्सपिरियन्स आहे दॅट विल बिकम लाईक थिएटरला जाणं किंवा म्हणजे मी नाटकांबद्दल म्हणतोय की सगळे नाही जात, ज्यांना आवड आहे ते जातात, किंवा ऑपेरा बघायला जे लोक जातात बाहेर किंवा म्युझियममध्ये जे जातात. मला असं वाटतंय की बहुतेक ओव्हर द इयर्स तसं ते होण्याची शक्यता आहे. डिपेंड करतं की काम काय होतंय, म्हणजे खरं उत्तर याचं कोणालाच माहित नाही अजून. पण ही एक मोठी गोष्ट आहे ना की OTT आले, ही म्हणजे आपल्या आयुष्यातली एक मोठी गोष्ट अशासाठी आहे की अदरवाईज हे सिनेमे जे उत्तम म्हणून इंटरनॅशनली ज्यांचं कौतुक होतं, ते असे शेकडो सिनेमे आहेत की ते बघायलाच मिळाले नाहीत कधी. सुमित्रा भावेंच्या सिनेमांचं कौतुक होतं पण ते बघायलाच मिळायचे नाहीत, त्यांना थिएटरच मिळायचे नाहीत. आता OTTमुळं किमान तुम्हाला डिसायपल बघायला मिळतो, कोर्ट बघायला मिळतो, सुमित्राबाईंचे सिनेमे बघायला मिळतात. ही मोठी गोष्ट झाली आहे ना OTT येणं ही आपल्या आयुष्यामध्ये. हो, आणि ते आता होणारच, कारण ॲक्सेस इंटरनेटमुळे दरच सगळ्याच गोष्टीचा आपल्याला जास्त झालेला आहे. पण त्याच्यामुळे नॉईज पण तितका झालेला आहे
की तितकं जास्त कॉन्टेंटचं ऑनस्लॉट आलेलं आहे. तर तेव्हा तुम्हाला 100 फिल्म्समधनं माहीत होतं की एक अशी फिल्म वेगळी आली, आता तुम्हाला ते 1000 फिल्म्समधनं शोधावी लागेल. पण आता ह्याचा आपण काही जज करून फायदा नाही आहे, कारण हे आता असंच आहे. आणि ऑफकोर्स त्याचे खूप फायदे आहेत, कारण आता ते लोकांना ॲटलिस्ट जे काही त्याची ऑडियन्स आहे त्यांना तरी त्याचा ॲक्सेस मिळतो, आणि ते टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे झालेलं गोष्ट आहे. पैशाचं नाटक करता येत नाही ना, म्हणजे विवेक गोंबरचं कौतुक करायला पाहिजे. किती लॉस झाला? ते तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला ते तुम्हाला विवेकलाच विचारावं लागेल. आय लाईक द फॅक्ट की तुम्ही असं गृहीत धरून चालताय की लॉस झाला. राईट. पण पैसा कसा उभा केला? काय अवघड आहे ना या. नाही, अवघड आहे. आणि त्याचा स्वतःचा पैसा आहे, तो त्याचा एका प्रायव्हेट इन्व्हेस्टरचा स्वतःचा पैसा आहे. कारण बोलायला खूप सोपं आहे की असं काम झालं पाहिजे, तसं काम झालं पाहिजे, पण स्वतःचे पैसे त्याच्यासाठी लावणं एका प्रोजेक्टवर ज्याच्यात तुम्ही बिलीव्ह करता, तो आय थिंक एकमात्र आहे या देशात त्या लेवलचा वेडा. कारण एवढं मी सांगू शकतो की इट इज डेफिनेटली प्रॉबब्ली वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मराठी फिल्म्स, तो फॉर शुअर, बट इवन लाईक इंडिपेंडेंट इंडियन सिनेमा ज्याला आपण म्हणतो, इट्स वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह फिल्म्स मेड. कारण कुठेच काहीच काटकसर केली नाही, काही कॉम्प्रोमाइज केले नाही, आणि जशी फिल्म बनवायची होती तशी फिल्म बनवली. आणि म्हणूनच त्याला इंटरनॅशनली इतकं रेकग्निशन आज मिळतं आहे, कारण ती त्या स्टँडर्डची फिल्म बनवायचा आम्ही प्रयत्न केला. पण तो तुला भेटला कुठं विवेक? माझ्या नाटकात तो लीड ॲक्टर होता. मी तुम्हाला म्हटलं ग्रे एलिफंट्स इन डेन्मार्क जे नाटक केलं मी, तेव्हा मी 20-21 वर्षाचा होतो, तर त्याच्यात तो लीड ॲक्टर होता. तो का होता लीड ॲक्टर? तुला माहिती होतं पुढे आपल्याला हा फायनान्स करणार आहे म्हणून त्याला लीड करून टाकलं? मला माहित असतं, मी त्याला सगळ्यांमध्ये त्याला लीड केलं असतं. नाही, ॲक्च्युली झालं कसं, मी एका वेगळ्या कास्ट बरोबर ते नाटक उभं केलेलं, आणि मग ती कास्ट जी होती ती पूर्ण कास्टनी माझ्यावर वॉकआउट केलं. काहीतरी भांडण झालं आणि ते सगळे फ्रेंड्स होते, तर ते सगळे निघाले नाटकातनं. आणि मी पण तेव्हा जरा जास्त हॉट हेडेड होतो, आणि खूप माझ्यात काहीतरी करायची इच्छा होती, तर भांडणं खूप करायचो मी तेव्हा. आणि मग मला रिप्लेसमेंट हवं होतं की आता कोण, एकदम माझ्याकडे NCPA शोज आहेत, 4 शोज आहेत, 6 शोज आहेत, आणि ॲक्टर नाही करायला, असं कसं, कॅन्सल करावं लागेल. मग मला कोणतरी याचं नाव सजेस्ट केलं की हा अमेरिकामधनं ट्रेंड एक ॲक्टर आहे, आता बरेच वर्ष इकडे थिएटर करतोय. तर मग मी तसं त्याला भेटलो, आणि पहिल्याच मीटिंगमध्ये आमची केमिस्ट्री, आणि मला अजिबात माहीत नव्हतं की हा प्रोड्युसर बनणार आहे माझ्या फिल्मचं. पण नाही, ॲक्च्युली खूप सिम्पल होतं की आम्ही असेच बसलेलो आणि फ्रस्ट्रेशनमध्ये की काय काम होतं आहे आपल्याकडे, कोणी चांगलं काम करत नाही आहे. तर तो म्हटलं आपण करूया, मग आपण नुसतं बोलूया नाही, आपण करूया. आणि माझ्यावर तेव्हा खूप प्रेशर होतं की नोकरी कर, आता तू खूप झालं, आता तू नोकरी कर. आणि मी त्याला म्हटलं की मला एक स्क्रिप्ट लिहायची आहे, कोर्टरूम ड्रामा मला एक लिहायचा, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि मला आता, मी तेव्हा ॲक्च्युली ॲप्लिकेशन पाठवलेले ईमेलनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजला वगैरे की मला नोकरी द्या कोणीतरी. तो बोलला किती रुपये पाहिजे तुला? मी म्हटलं मला 15,000 रुपये पाहिजे महिन्याचे, ओके, सर्वाईव्ह करायला. तो बोलला मी देतो तुला, 2 वर्ष बस आणि स्क्रिप्ट लिही, तुला काय लिहायचं आहे ते. त्यांनी विदाऊट एनी कॉन्ट्रॅक्ट, विदाऊट एनी काही अट न घालता त्यांनी मला ते पैसे दिले. त्यांनी ती स्क्रिप्ट वाचली. मला कितीत बनेल ही स्क्रिप्ट? म्हणलं 1 करोडमध्ये बनेल फिल्म. ते 3.5 करोडची फिल्म बनली फायनली. तर ठीक आहे, करूया आपण फिल्म, आणि असं नाही की मला रोल दे का म्हणजे की आता मी पैसे घातले तर माझा अजिबात नाही. म्हणून तुम्ही बघा डिसायपल, त्याच्याहून खूप जास्त बजेटची फिल्म आहे, पण त्याच्यात विवेक नाही आहे. तर असं अजिबात नाही आहे. तो खूपच सरळ आणि स्वच्छ मनाचा असं सर्वांना मिळो कोणीतरी. हो, फायनान्स. नाही, सिरियसली खूप लोक असे कॉमेंट्समध्ये पण लिहितात की आम्हाला आमचा विवेक गोंबर पाहिजे. तर मी खूप लकी, आणि तो खरंच. आणि असं नाही, तुम्ही आमच्या फिल्ममध्ये ना जेवढे पण रिअल लोक, बॅकग्राऊंड ॲक्टर्स जे असतात ना फिल्म, ज्याला आपण एक्स्ट्राज म्हणतो, चुकीचा शब्द आहे, ते पण रिअल लोक असतात. कारण आम्हाला ते युनियनमधले फक्त नको असतात फेसेस, थोडे रिअल फेसेस. तर त्यांना काय जेवण मिळतंय, त्यांची काय ट्रीटमेंट होते, त्याच्याबद्दल पण त्याला तितकीच कन्सर्न असते जितकी त्याला प्रायमरी कास्टबद्दल असते. तर तो तशा टाईपचा माणूस आहे. तो दर माणसाला, कास्ट क्रू मधल्या दर माणसाला तो दर शूटिंग डे नंतर थँक्यू म्हणतो, असा तो माणूस आहे. मी एका इंटरव्ह्यूमध्ये वाचलं होतं की संगीताचा आणि तसा काही तुझा संबंध नाही आहे, आणि त्याच्याबद्दल काही फार माहिती नव्हती. पण मग डिसायपल फिल्म करायची, किंवा तिकडं एका दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करता करता तू त्या अचानकपणे या प्रोजेक्टवरती आलास, ब्रेकअप करून त्या पहिल्या प्रोजेक्टची, तर ती काय स्टोरी होती नेमकी? आणि मग हे म्युझिकशी संबंधित फिल्म, त्याच्यातलं ज्या क्षेत्रातलं किंवा ज्या फील्डमधलं फारसं माहिती नाही आहे, आणि मग त्याच्यामध्ये जाणं, घुसणं, आणि ती फिल्म उभी करणं, आणि ती थेट मान्सून वेडिंग नंतर मला वाटतं की व्हेनिस फिल्म फेस्टिवलला गेलेली पहिली फिल्म आहे 2001 नंतरची. इतकी मोठी, इतकी ताकदीची फिल्म तयार करणं, कसा होता तो प्रवास?
ॲक्च्युली काय आहे ह्याच्यात की मी एका खूपच म्हणजे कन्व्हेन्शनली आपण म्हणू ना मिडल क्लास मराठी घरातनं मी आलेलो आहे. तर त्याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत, इन द सेन्स की खूप आपलं आयुष्य सीमित असतं, ह्या गोष्टींवर फोकस असतो आणि काही गोष्टी आपल्याला अजिबात माहीत नसतात. तर कोट असो किंवा सिक्स स्ट्रँड्स असो किंवा डिसायपल असो, मी स्वतःला एज्युकेट करतोय, मी एका वेगळ्या विश्वात स्वतःला इमर्स करून मी एक वेगळं आयुष्य जगतो असं मला वाटतं. तर फॉर एक्झाम्पल कोट करत असताना कास्टला समजणं, क्लासला समजणं, हे माझं स्वतःचं पॉलिटिकल एज्युकेशन होतं, माझं स्वतःचं एका सोशियोलॉजिकल लेवलवर तो एक अभ्यास होता, त्याच्यानी माझं पॉलिटिक्स स्वतःचं शेप झालं. ते म्हणजे सहजा आपण काय म्हणतो ना, ते असं नॉर्मली ते तसे आपण कन्फ्रंट होत नाही त्या इश्यूजला जर आपण एका अपर कास्ट घरातनं आलेलो आहोत तर इट इज अ प्रॉब्लेम, बिग प्रॉब्लेम. पण तसं ते खरंही आहे. काही गोष्टी अनकम्फर्टेबल असतात डिस्कस करायला, किंवा ते प्रिव्हिलेजमुळे आपण डिस्कस करत नाही, तर ते मला स्वतःसाठी खूप टफ होतं ते. तसंच डिसायबलबद्दल पण तेच झालं की अच्छा ही एक अशी एक संस्कृती आहे, असं एक वारसा आहे जो इतक्या हजारो वर्षांचा आहे आणि मी कधीच त्याच्या जवळ गेलो नाही, कधीच मी ते समजलो नाही. पुन्हा ह्याच्या ज्या स्टोरीज आहेत त्या एवढ्या एक्साइटिंग आहेत. पुन्हा मला ह्याच्याशी काही प्रॉब्लेम्सही आहेत की का म्हणून लोकांनी जाऊन पाया पडायच्या, का म्हणून मी माझ्या गुरुला क्वेश्चन करू शकत नाही, का सगळं असं एकदम रेव्हरंट आणि एवढं सिरियस आहे. तर ते जे कॉन्ट्रडिक्शन आहे, पण तरी त्या एका ॲज अ आर्ट फॉर्म त्याला समजून घेणं, त्या डिसिप्लिनला समजून घेणं, त्या रिगरला, त्या लाईफ लॉंग कमिटमेंटला समजून घेणं आणि ते जे किस्से आहेत ते सगळं जाणून घेणं, तर ते माझ्यासाठी, कारण मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आहे, ते खूप एक्साइटिंग आहे. कारण फ्रॉम स्क्रॅच चालू करून मला असं वाटतं की आय एम रिबॉर्न आफ्टर आय स्टडी समथिंग लाईक दॅट. तुझ्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये लिहिण्याचा जो भाग आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तर ती प्रक्रिया काय आहे? म्हणजे तू निष्कर्षाला आधी न जाता तू लिहायला सुरुवात करतो आणि मग तिथून ओघामध्ये ज्या दिशेला ती जाईल त्या दिशेला जाऊ देतोस, का ते करताना एक डोक्यात पक्क असतं की आपल्याला ही सुरुवात आहे, हा साधारण मध्य आहे आणि ह्याचा शेवट असा असेल किंवा असा करायचा? काय पद्धत आहे? ॲक्च्युली लिखाणाची जी प्रोसेस आहे ती माझ्यासाठी सर्वात टॉर्चरस आणि सर्वात डिफिकल्ट प्रोसेस आहे. म्हणजे मी दरवेळीच ते करत असताना स्वतःला प्रॉमिस करतो की मी कधी करणार नाही त्याच्यानंतर. ॲक्च्युली फिल्म बनवताना ते शूटिंगच्या वेळेला पण तसंच वाटतं. पण मी खरं सांग, म्हणजे असं म्हणजे मस्करीत नाही बोलत आहे, खरंच मी असं स्वतःला प्रॉमिस करतो की मला एकतर हे येत नाही, मला जमत नाही, मी हे का करतोय आणि हे केवढं कठीण आहे, आपल्यात ते नाही आहे, म्हणजे का मी हे सुरू केलं, असं होतं ते मला. आणि मी जवळपास 1.5-2 वर्ष मला. पण हे कोणत्या टप्प्यावर होतं? रायटिंगच्या प्रोसेसमध्ये माझं जे नाही म्हणजे रायटिंगच्या सुरुवातीला होतं का शेवट करता नाही. ऍक्च्युली माझी जी ऍक्च्युअल स्क्रिप्ट आहे ती लिहायला मला 1.5-2 महिने लागतात, पण ते सुरू करायला मला 2 वर्ष लागतात. तो पहिलं पान लिहायला मला 2 वर्ष दोन्ही फिल्मसाठी लागले, कारण त्याच्यात रिसर्च होता आणि मेन म्हणजे ना इट इज अ ॲक्ट ऑफ करेज. कारण फिअर ऑफ फेलियर हे नेहमी डोक्यात असतं की ह्याला लोक काय म्हणणार, हे चांगलं नाही झालं तर, हे म्हणजे फ्लॉप गेलं तर, गडबड झालं तर ते काय म्हणतो आपण धाडस जमा करण्यातच खूप वेळ जातो. आणि मी वाचलं असं बुक्समध्ये वगैरे की सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि मग तुम्ही स्क्रिप्ट लिहायला सुरू केलं. मला कधीच तसं जमलं नाहीये. मी शेवटी असं विचार करतो की ठीक आहे, आता जे काय होईल ते होईल, म्हणजे कचरा तर कचरा, आपण सुरू करूया आता, कारण ऑप्शन नाहीये, कारण 1.5-2 वर्ष आपण घालवले त्याच्यात. आणि मग आज एक सीन लिहिला तर माहीत नसतो की उद्या दुसरा सीन काय असणार आहे, पण मग त्या दिवशी येतो, काहीतरी करतो, काहीतरी होतं, मग पुढच्या दिवशी माहीत नसतं काय लिहिणार आहे. तर तसं करत करत मी एका नॉवेल सारखं ऑलमोस्ट त्याला लिहित जातो. पण त्याच्या आधी प्रिपरेशन खूप असते. नाही, पण आता ह्या दोन्ही सिनेमांचा म्हणजे डिसायपल असेल किंवा कोर्ट असेल, त्याचा शेवट जो आहे, आणि त्यातल्या त्यात खरं तर कोर्टच्या बद्दल मी म्हणेन, त्याचा क्लायमॅक्स जो आहे तो म्हणजे विषण्ण करून प्रेक्षक बाहेर येतो. तर तो काही ओघानं आला नाही ना, तो कुठल्या तरी, तो लिहित असताना तुला कोणत्या तरी टप्प्यावर जाणवलं असेल की हा आता ह्या दिशेनं जाणार किंवा ह्या दिशेनं तो गेला पाहिजे, त्याचा शेवट. ते कधी होतं? ते ऍक्च्युली दरवेळेस वेगळं. सुरुवातीला नव्हतं, अजिबात नव्हतं. मी सांगतोय की मला खूप तयारी झाल्यानंतर पण ऍक्च्युली ती स्क्रिप्ट कशी बनणार ते माहीत नसतं जोपर्यंत मी ते लिहायला सुरू करत नाही. ते पाण्यात जेव्हा आपण उडी मारतो तेव्हाच आपण पोहायला शिकतो, तसं थोडंसं होतं. आता ह्याचं झालं ते कोर्टचा जो एंडिंग आहे, जो पिकनिक सिक्वेन्स आहे,
कोट मी लिहायला सुरुवात करणार होतो आणि माझ्या आईवडिलांनी मला फोर्स केलं की आपली फॅमिलीची पिकनिक जाते कुठेतरी, तू प्लीज ये, तुला यावंच लागेल. आणि मला खूप तेव्हा त्रास झालेला त्या पिकनिकचा. पण मी खूप गमतीशीर गोष्टी बघितल्या आणि ऑफकोर्स मी लहानपणापासून अशा खूप पिकनिकला गेलोय. तर मला एक आयडिया होती की अच्छा आपण असा एक पिकनिक सिक्वेन्स दाखवायला पाहिजे, ते पण जजचा. कारण आपण जजला ॲज अ गॉड बघतो ऑलमोस्ट, त्याला कोणी क्वेश्चनच करत नाही. पण तेव्हा माझ्या फर्स्ट ड्राफ्टमध्ये तो सीन वेगळीकडे होता, तो मध्ये होता कुठेतरी फिल्ममध्ये. मग मला अशी एक आयडिया आली की अरे पण ह्यानी एंड केलं आणि जजचं पर्सनल लाईफ दाखवलंच नाही तर टिल द व्हेरी एंड कारण आपल्या ते एक बायस आहे की जज म्हटलं की म्हणजे बाबा ह्याला क्वेश्चन नाही करू शकत. तर कोर्टच्या केसमध्ये तसं झालं. डिसायपलच्या केसमध्ये मी जवळजवळ 9 महिने घालवले की मला एंडिंगच नाहीये माझ्याकडे, मी करू काय. मी 15,000 एंडिंग्स ट्राय केल्या. मग मी जसं म्हटलं की चला आपण लिहायला सुरू करूया. आणि झालं असं की मी सकाळी 6ला स्क्रिप्ट संपवली डिसायपलची आणि 5:30 वाजता मला त्या लास्ट सीनची आयडिया आली. तोपर्यंत त्या फिल्मचे एंडिंग काय होणार मला माहित नव्हतं. मागच्या सगळ्या फोटो जे आहेत त्याच्यामध्ये अल्फॉन्सो क्युरनचा फोटो आहे आणि जगप्रसिद्ध फिल्म मेकर आणि त्याच्याबद्दल म्हणजे खूप ॲप्रिशिएशन जगभरात होतं. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि हाऊ यू म्हणजे तुम्ही कसे भेटलात आणि नेमकं झालं काय? झालं असं की रोलेक्सचा एक प्रोग्राम असतो जो मला माहीत होता की हा प्रोग्राम असतो की इट्स लाईक गुरु शिष्य, मेंटॉर प्रोटेजे. आणि ते असे खूप दादा लोक बाप लोकांना आणतात दर वेगळ्या वेगळ्या डिसिप्लिनमधनं आणि एका यंग अपकमिंग आर्टिस्टला ते पेअरअप करतात आणि त्यांच्यातला तो एक संवाद असतो. इट इज नॉट अ वन वे कॉन्व्हर्सेशन की तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी घ्याल ते तुमच्याकडनं काहीतरी घेतील. तर मला ह्या प्रोग्रामबद्दल 2012 पासून माहीत होतं, पण त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ते तुम्हाला इन्व्हाइट करतात, त्यांची एक पूर्ण कमिटी असते, ठीक आहे. तर मला इन्व्हिटेशन आलं की तुला अप्लाय करायचं म्हणजे काय बेसवर? कोर्टच्या बेसिसवर. अच्छा. कोर्टच्या बेसिसवर, कारण कोर्टनी इंटरनॅशनली बरंच प्रोफाईल त्याचा होता, म्हणून त्यांच्या कमिटीने मला नॉमिनेट केलं की हा यंग आहे, यांनी एक फिल्म केलेली आहे. तर असं झालं की अल्फॉन्सोनी त्यांना सांगितलेलं की मला फक्त मुलगी पाहिजे माझी प्रोटेजे म्हणून, मला फॉर जेंडर इक्वालिटी, आणि मला डेव्हलपिंग कंट्रीमधनं त्याचे काही काही क्रायटेरिया होते. आणि त्यांनी रोलेक्सवाल्यांनी त्याला अल्फॉन्सोला सांगितलं की प्लीज हा एक एक्सेप्शन आहे, तू ह्याला प्लीज फक्त भेट एकदा, ठीक आहे, एकदा प्लीज ह्याला फक्त भेट. तर असे आम्ही लंडनमध्ये भेटलो आणि खूप गमतीशीर त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी ही मेन्शन ज्ञानेश्वरी. अरे आय वॉज शॉक्ड, आय वॉज रिअली शॉक्ड. त्याला माझ्यापेक्षा जास्त माहीत होतं मराठी कल्चर. तो कुठे राहतोस, मुंबईत, अंधेरीत का, बँड्रात का? कसं काय? तो ही लव्ज इंडिया. आणि विनोद चोपडाचे ते खूप चांगले मित्र आहेत आणि ते मुंबईत आले. त्यांनी फिल्मची शूटिंग बघितली आहे इकडे. त्यांनी एक आपला वाढदिवस केरळात साजरा केलेला आहे. तर ही इज अ इंडोफाईल खूप. त्यांच्या वॉलेटवर ओम होता. तर आणि कोर्ट फिल्म त्यांना प्रचंड आवडली, खूप आवडली. आणि आम्ही आमच्या खूप मस्त गप्पा झाल्या, जादूही दाखवली त्यांनी, ते खूप इम्प्रेस झाले. आणि मग त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि आय वॉज रिअली शॉक्ड की यांनी मला एवढं सगळं चॅलेंजेस असताना त्यांनी मला सिलेक्ट केलं. रोमाच्या प्रोसेसमध्ये तू होतास? मग मला रोमाच्या शूटवर जायला मिळालं. आणि ते कसं आहे ना, ते एका वेगळ्याच लेवलची फिल्म मेकिंग आहे. त्याचा स्केल म्हणजे आपल्या कॉम्प्रिहेन्शनच्या बाहेर. कारण ऑफकोर्स ह्या माणसाला एक्सपिरियन्स एवढा आहे, त्यांनी एवढे हॅरी पॉटरपासून, ग्रॅव्हिटीपासून इतू मामा तांबेन खूप फिल्म्स केलेल्या आहेत. तर ते इट वॉज लाईक वॉचिंग अ मास्टर. आणि ही इज अ मॅजिशियन तर इट वॉज रिअली अ व्हेरी स्पेशल एक्सपिरियन्स माझ्यासाठी. आणि आम्ही अजूनही जसं का मित्र झालो आता आम्ही. आणि पण दॅट एक्सपिरियन्स, कारण मला खूप एक यर्निंग होती एका गुरुची आयुष्यात, कारण मी जसं म्हटलं कोणाला असिस्ट केलं नाही आहे. तर ते इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. डिसायपलमध्ये पण त्यांनी नंतर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून पण काम केलं. एक्झिक्युटिव्ह, येस, ही गॉट असोसिएटेड ॲज द एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर इन द फिल्म. कारण त्यांना डिसायपलच्या स्क्रिप्टबद्दल माहीत होतं, त्यांनी एडिट पाहिलेली, त्यांनी मला मदतही केलेली, काही सजेशन्स आपले दिलेले. आणि पुन्हा फिल्म पाहून ही ओनली सेड की मला आवडेल ह्या फिल्मशी असोसिएट व्हायला. तर म्हटलं काय म्हणताय, तुमचं एवढं नाव, एवढं रेप्युटेशन, तुम्ही ह्या एका छोट्या इंडियन फिल्मशी असोसिएट होणार, म्हणा छोटी इंडियन फिल्म म्हणू नकोस ह्याला. म्हटलं अच्छा. आणि तो ही वॉज व्हेरी काइंड आणि ते खूपच ऑर्गॅनिकली झालं सगळं. मगाशी तुम्हाला की नाटकाच्या वेळेस तुझ्या टीमशी भांडण झालं, पण तुझं सिनेमाच्या जी टेक्निशियन टीम होती त्यांच्याशी कधी भांडण झालं का? कधीच नाही. मला कारण आहे असं विचारतोय की लॉंग शॉट बद्दल तू बोललास.
एडिटर किंवा सिनेमॅटोग्राफर त्यांना कन्व्हिन्स करणं की हा शॉट एवढा लॉंग असू शकतो. कारण आपल्यावरती जे संस्कार झाले इतकी वर्ष की 10 सेकंदात 10 शॉट दिसले पाहिजेत. करेक्ट. सो त्यासाठी तुझे कधी भांडण झालं का? त्यांना कन्व्हिन्स कसं केलंस तू हा सिनेमा असाच दिसला पाहिजे? करेक्ट. नाही ॲक्च्युली ते काय झालं, मी खूप लवकर केल्या आयुष्यात. म्हणजे जी काय भांडणं चुका करायचे सगळं करून झालेलं बाय द टाइम आय मेड कोट यु नो. तर ते लवकर काम सुरू करायचा एक फायदा होता की कुठल्या लोकांबरोबर काम नाही करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे आपल्याला आयुष्यात ते कळून चुकलेलं सगळं यु नो. तर मला दोन्ही फिल्म्सला खूप चांगल्या टीम्स मिळाल्या आणि ते सगळे खूप अंडरस्टँडिंग होते आणि सगळ्यांसाठी ते नवीन असतं कारण शूटचं जनरल एक टेम्परामेंट असतं की चला आपण काम करूया. इकडे येऊन तुम्हाला ते सगळं स्विच ऑफ व्हावं लागतं. का? कारण ते वातावरण आपण त्या रिअल लोकांसाठी जे ॲक्टिंग करणार आहे त्यांच्यासाठी एक आपण निर्माण करतोय एक विश्व की त्यांनी कम्फर्टेबली त्यांना ते सत्य त्यांच्या परफॉर्मन्सेसमध्ये आलं पाहिजे. आणि थोडा वेळ वाटतं पहिले काही दिवस की अरे हे काय चालू आहे एवढं सगळं असं स्लो आणि हे, पण मग त्यांनाही त्याचे व्हॅल्यू कळायला लागली आणि मी खूप लकी आहे. माझ्या दोन्ही फिल्म्सला मला खूप चांगल्या टीम्स मिळाल्या. पण कॅमेरामॅनला कोणी शिव्या घालत नाही, डिरेक्टरलाच शिव्या घालतात. चैतन्य, तुमच्या फिल्म्स बघितल्या तर एक जाणवते एक गोष्ट की ती म्हणजे की आजपर्यंत जे दाखवलं नाहीये किंवा आजपर्यंत जे मांडलं नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न त्यात असतो. मग अर्थात त्याच्याकडे आर्ट फॉर्म म्हणून बघायचं की करमणुकीचं माध्यम म्हणून हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. आता डोक्यात अशी कुठली कन्सेप्ट आहे का की ज्याच्यावर काम सुरू आहे किंवा पुढे करायचं आहे? हो, आता एक आहे कन्सेप्ट आणि थोडंसं ते बहुतेक आता मला असं वाटतं की थोडंसं लाईट हार्टेड असणार आहे. म्हणजे कोड आणि डिसायबलपेक्षा थोडं कमी सिरियस असणार आहे पण तितक्याच इंटेन्सिटीचं असणार आहे. आणि आपल्या देशात जे काही होतं आहे, जे मला माझ्या आजूबाजूला जे काही फील होतं आहे त्याच्याचबद्दल असणार आहे. तर बघूया आता. हां, राजकीय आहे. मी जसं म्हणतो की नेहमीच म्हणतो की दर एक फिल्म एका लेवलवर पॉलिटिकल असते पण लिटरल पॉलिटिक्समध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. कारण काय आहे की पार्टी आज एक आहे उद्या दुसरी आहे यु नो. मला व्हॉट इंटरेस्ट मी इज ह्युमन नेचर की पॉवरमध्ये कोण आहे आणि ऑपरेस कोण होतं आहे ते चेंज होऊ शकतं पण ते आपल्या वृत्तीत जे आहे त्या युनिव्हर्सल ट्रूथमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. तुझ्याकडे इतकं सगळेजण अपेक्षांनी कौतुकांनी असं बघतायत तर तिसरं करताना अर्थात याचा प्रेशर त्याचा दाब मनावर येतो आहे का? तू मगाशी ज्याचं सुरुवातीला तू म्हणालास की तुम्ही किती कौतुक करा, मला कौतुकाचं काही पडलेलं नाही, आम्ही कोरडा आहे, मला टीकेने काही होत नाही, कौतुकाने फरक पडत नाही. असं नाही की होत नाही, असं नाही होत नाही. पण एकदा काम सुरू झालं ना आपलं की मग त्या कामात इतकं आपण हे होतो यु नो इमर्स होतो की मग ते बाकी गोष्टींचा विचार करायला वेळ मिळत नाही. इफ एनिथिंग मला असं वाटतं की कधी सक्सेसनी माणसाचं नुकसान होतं किंवा अप्रिसिएशननी माणसाचं नुकसान होतं. कारण कधी आपण आपल्या त्या जे लोक म्हणतात आपण त्याला बिलीव्ह करायला लागतो. अच्छा माझा सिनेमा असा आहे, अच्छा ही माझी स्टाईल आहे, पण ते चुकीचं आहे. म्हणजे तसं ते नाही झालं पाहिजे ह्याचा माझा प्रयत्न पण असतो की भले 2 लोक पण बोलली की अरे तुझी ही स्टाईल आहे तर ते ॲक्च्युली त्या म्हणजे जे फॅन्स आपण म्हणतो ना त्यांना आधी डिलीट करावं लागतं डोक्यातनं. म्हणून तेव्हाच तर आपण काहीतरी नवीन करू, त्यात आपण आपल्या स्वतःला पूर्णपणे डिसअसेंबल करू. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझी नेक्स्ट फिल्म बघाल तर तुम्हाला नाही कळलं पाहिजे की ती माझी फिल्म आहे. व्हावं तसं, हां व्हावं असं तुला वाटतं. पण आम्हाला असं आहे की आम्हाला तुझ्या फिल्म्स बघायच्याच आहेत. तू सगळ्या फिल्म्स तुझ्या ज्या करणार आहेस त्या मराठीतच करशील ना? जसं सत्यजित रेंनी बहुतांश त्यांचं काम जे आहे ते बंगालीमध्ये केलं. बरोबर. नाही, मी पुन्हा तेच म्हणेल की जे काय असेल ते इंडियात केलंय तर ते इंडियन सिनेमा असेल. कारण माझ्यासाठी भाषा ही टेक्स्चर आहे. तुम्ही 6 स्टँड्स पाहिली? ती कुठल्या भाषेत फिल्म? नेपाळी आहे बहुतेक. नाही, ती इन्व्हेंटेड लँग्वेज आहे, ते जिबरिश आहे, ती भाषाच नाही आहे. ती भाषा आम्ही बनवली आहे. मला वाटतं ती नेपाळी आहे. कन्व्हिन्सिंग वाटली ना? भाषा माझ्यासाठी टेक्स्चर आहे आणि जी काही स्टोरीला अप्रोप्रिएट भाषा असेल. मला खूप लोक विचारतात काय मग आता नेक्स्ट फिल्म हिंदीत का? मी म्हटलं हिंदीच्याच बजेटनी आणि म्हणजे हिंदी काय इंटरनॅशनल स्टँडर्डनी फिल्म्स बनवल्या आहेत तर हे काही कॉम्प्रोमाइज नाही आहे की मराठीत फिल्म बनवली आहे. तुम्ही असं का समजताय की मराठी इज अ स्टेपिंग स्टोन आणि मग आता कोणी हिंदीत करणार आहे? पण मला कुठल्याच गोष्टीने तसं म्हणून बंदिस्त राहायचं नाही. कानडी पण मध्यंतरी काहीतरी केलंस ना? एक कानडी का तमिळ? त्याच्यात ॲज अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर मी होतो. कन्नडा फिल्म बाले केंपा नावाची एक फिल्म होती ती.
कन्नडा फिल्ममध्ये. म्हणजे मी ॲक्च्युली तुला ते विचारणार होतो की तू एक नेपाळी फिल्म केली ज्या भाषेशी आपला काही संबंध नाही, तू एक कानडीमध्ये काहीतरी केलं ज्याच्याशी आपला काही म्हणजे तसा संबंध नाही, तर तुला ते कसं एक सांग. बंगाली शॉर्ट फिल्म मी प्रोड्यूस केली आहे, डेथ ऑफ अ फादर, यूट्यूबवर आहे, ॲनिमेशन फिल्म आहे. ग्रे एलिफंट्स जे नाटक होतं ते इंग्लिशमध्ये होतं पूर्णपणे, आणि कोर्टमध्ये पण कितीतरी वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, आणि डिसायपल पूर्णपणे मराठी फिल्म आहे. तर मला असं वाटतं की जी स्टोरीची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने मी फिल्म बनवेल. पण मला मराठी एवढं मी सांगू शकतो, टेक्स्चरली हिंदीपेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं सिनेमा बघताना पण आणि करताना पण. जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलंय तेव्हा की तू फक्त सिनेमातूनच बोलतोस, इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवर तू व्यक्त होतोस का, सोशल मीडियावरती, किंवा तू ठरवून लांब आहेस या सगळ्यापासून? हा, ठरवून लांब आहे या गोष्टी. मला खूप भीती वाटते आणि मला त्याच्यात म्हणजे फायदा पण दिसतो पण तोटा जास्त दिसतो. आणि आता ते अजून मला खूप स्वतःबद्दल चांगलं वाटतं की बरं झालं बाबा आपण ह्याच्यात कधीच घुसलो नाही, कारण ते अजून सगळं ते काय म्हणतो ना मडी होत चाललंय सगळं. आणि मला पर्सनली कोणी भेटेल तर त्याला मी ओपननेसनी भेटेल, पण हा म्हणजे सोशल मीडिया वगैरे मला खूप मी माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवतो की मला तुम्ही सोशल मीडियावर वगैरे प्रमोट करायला सांगू नका, मी माझं नाही काय म्हणतो ना टूटिंग माय ओन हॉर्न नाही करणार मी म्हणून. असं काही आहे का की म्हणजे आता की जे करायचं होतं, जे काही करायचं तू ठरवलं असेल ते आज ना उद्या होईल, पण अशा काही गोष्टी असू शकतात ना की ज्या त्या वयाच्या असतात, ज्या करायच्या होत्या आणि नाही झाल्या, असं काही आहे? नाही, तसा मी खूप लकी आहे, कारण मी सांगतोय काय, मी गेल्या 10 वर्षात जवळपास एक 6 वर्ष 5 वर्ष तरी नुसता घरी बसलोय, पुस्तकं वाचली आहेत, मला जे करायचं होतं ते केलंय आणि अख्खं जग फिरलोय ऑलमोस्ट, आणि ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटलोय, त्यांच्याशी संवाद केले. तर मी तसा खूप लकी, असं मला काही खंत नाही आहे. आणि 2 फिल्म्स बनवायला मिळाल्यात मला माझ्या टर्म्सवर. इंडिपेंडेंट म्हणतात लोक, इंडिपेंडेंट फक्त मेकिंगमध्ये नाही, इकडनं पण इंडिपेंडेंट आहेत तर इकडची जी फ्रीडम आहे तर त्या लेवलवर काहीच रिग्रेट नाही आहे मला. तू नवीन काय करणार आहेस याची खरंच उत्सुकता आहे, फक्त ते लवकर येईल अशी अपेक्षा सुद्धा आहे. आणि तू सुरुवातीला उल्लेख केलास की तुला जादू येते, तर आय एम शुअर की कुठली तरी जादूची कांडी तुझ्याकडे नक्की आहे, की त्याच्यामुळे तुला तुझ्या टर्म्सवरती, तुझ्या डोक्यात जे आहे, जसं मनाला हवंय तसं सगळं ते छान जुळून येतं आणि ती एक चांगली उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरची फिल्म बनते. हे असंच होत राहू दे तुझ्या बाबतीत. त्यासाठी शुभेच्छा आणि कट्ट्यावरल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू मला बोलवण्यासाठी खूप मजा आली मला. थँक्यू. आणि यानंतर क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती एग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.